खूप ठिकाणी पैसे अडकलेले आहेत किंवा पैशांची आवक बंद झालेली आहे. अशी बरीच मंडळी आहेत, कारण मला खूप मेसेज असतात अशा मंडळींचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी कायम, की जिथे गेले तिथेच मिळतं आणि ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा. कारण काय होतं की जेव्हा आपण हे ठरवतो की आपल्याला या गोष्टी त्रासदायक ठरतायत ना, त्या क्षणापासून आपण आपल्या आयुष्याची ना अगदी राख रांगोळी करतो. म्हणजे थोडक्यात मातेरं करतो, की आपल्याला वाटतं पैसा तर अडकलाय, तो तर काही मिळणार नाही, आता काय करावं नेमकं. तर घाबरून जाऊ नका. बरेच उपाय असतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो. आपल्याला करिअरमध्ये ग्रोथ मिळत नाही किंवा आपल्याला आपल्या करिअरची ग्रोथ कशी करावी तेही कळत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मंडळी, खूप कामाचा असा हा व्हिडिओ होणार आहे आणि मला वाटतं तितकाच महत्त्वाचा होणार आहे. तर मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. सर्वात प्रथम की ज्या कोणाचा पैसा बाहेर अडकलेला आहे किंवा एखाद्यावर फार कर्ज आहे किंवा कुठलंच काम होत नाही आहे, काय करावं नेमकं ते कळत नाही आहे, माइंड क्लिअर नाही आहे, फोकस क्लिअर नाही आहे, क्लिअरिटीच मिळत नाही आहे, तर अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ खास बनणार आहे. आणि मला वाटतं बहुतेकांचे असेच प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण प्रॉब्लेमवर नको चर्चा करूया, आपण सोल्युशनवर चर्चा करूया. कारण सोल्युशन हे फार महत्त्वाचं आहे. कारण जिथे प्रॉब्लेम आहे ना, तो सोल्युशन घेऊनच प्रॉब्लेम येतो कायम. त्यामुळे प्रॉब्लेमवर चर्चा न करताना सोल्युशनवर चर्चा करत. सर्वात प्रथम माझा नेगेटिव्हिटी आपल्या आयुष्यामध्ये आणू नये हा व्हिडिओ तर प्रत्येकाने पहाच. कारण खूपदा असं होतं ना की नको ती नेगेटिव्हिटी आपण आपल्याबरोबर घरामध्ये घेऊन येतो. म्हणजे ती विकतचीच असते, फुकटची पण असते. तर अशा ज्या काही नेगेटिव्हिटीला आपण घेऊन येतो ना, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मधल्या काळात मला अजिबात वेळ नव्हता. माझी बरीच सारी कामं चालू होती, कन्सल्टेशन तितकेच चालू होते आणि काही कळत नव्हतं नेमकं काय करावं. तुम्हा लोकांना वेळ कसा देऊ, व्हिडिओला वेळ कसा देऊ. व्हिडिओ तर बनवायचा आहे पण वेळ काढावा लागतो. माझे लाडके व्ह्यूअर्स माझ्या अगदी व्हिडिओची वाट पाहत असतात आणि तो वेळ काढणं मला महत्त्वाचं आहे आणि तो मी काढतेच. तर मंडळी, पैसाच अडकला आहे किंवा करिअरमध्ये ग्रोथ होत नाही आहे, मनामध्ये अनेक प्रकारचे खूप असे विचारांचे गोंधळ आहेत. तर खास करून अशा लोकांनी ना सर्वात प्रथम मेडिटेशन चालू करा बरं. कारण मेडिटेशनने आधी तुमच्या विचारांचा गोंधळ थांबवा. बरं, मेडिटेशनला तासनतास बसलंच पाहिजे का? अजिबात नाही. दिवसभरामध्ये कधीही जेव्हा तुम्हाला जमतं तेव्हा तुम्ही मेडिटेशन करा. तुम्हाला सर्वात प्रथम आहे ना मेडिटेशनमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. तेव्हा तुम्ही बैठक माराल. बैठक माराल म्हणजे काय? बैठक ठेवाल म्हणजे ती वेळ सांभाळाल. ते आसन घेऊन व्यवस्थित एका जागी बसाल, तेव्हा तुमचं मन विचलित होणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही ट्रॅव्हल करताना मेडिटेशन करा. तुम्ही कुठेही जाता येता मेडिटेशन करू शकता. तुम्ही जर घरामध्ये बसला असाल, निवांत बसला असाल, तिथे मेडिटेशन करा, बसून करा. मेडिटेशनला वेळ नसावा. सध्या सुरुवातीला तुम्ही वेळ सांभाळू नका, फक्त मन सांभाळा की आणि तुमच्या विचारांमध्ये सातत्य आणा की मला रोज कधी ना कधीतरी मेडिटेशन हे करायचं आहे. त्या लोकांनी सर्वात प्रथम मेडिटेशन करा. बरं, आता मेडिटेशन करताना काय करायचं? तर नुसते डोळे मिटायचे आहेत का? तर मंडळी, नुसते डोळे तर मिटायचेच आहेत, पण सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे? तर डोळे मिटल्यानंतर तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचे. म्हणजे डोळ्यांच्या चक्षुसमोर तुम्हाला ते दृश्य आणायचं आहे जे तुम्हाला हवे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला तुमचा पैसा अडकलाय तर मला माझा सगळा पैसा परत मिळालाय, अशा पद्धतीने तुम्हाला ते विचारांमध्ये आणायचं आहे. तुमची कामं होत नसतील तर माझी ती सगळी कामं झाली. तिसरं, माझ्या आयुष्याला जे काही करिअरमध्ये मला ग्रोथ हवी आहे, करिअरमध्ये मला प्रगती हवी आहे, मला माझ्या करिअरमध्ये प्रगती मिळाली आणि माझी प्रगती अजून होतच आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे. कारण खूपदा काय होतं ना, बरं, गरजेच्या असलेल्या गोष्टी विसरून आपल्याला चालत नाही. आपल्याला तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान हे हवेच आहे. मग अशा वेळेस एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे काय? तर दर गुरुवारी स्वामींच्या, दत्ताच्या, साईबाबांच्या कुठल्याही देवळामध्ये जाऊन विड्याचं पान अर्पण करावं. मग विडा घरी बनवलेला असू देत किंवा विडा तुम्ही बाहेरनं विकत घेतलेला असू देत, पण विड्याचं पान अर्पण करायचं आणि भगवंताला सांगायचं की भगवंता, हे महाराजा, माझ्या आयुष्यामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत ते तुला माहीत आहेत. मला त्यातून तूच मार्ग देशील अशी माझी खात्री आहे आणि त्यासाठी मी तुझे आज धन्यवाद अर्पण करायला आलेलो आहे. तर तू सदैव असाच माझ्या पाठीशी राहा. दत्त महाराजांना तुमची ही आर्ततेने मारलेली हाक पोहोचलीच पाहिजे. अशा पद्धतीने त्या आर्ततेने आपल्याला त्यांचे धन्यवाद करायचे आहेत. घरामध्ये रोज उभं राहून स्वामी अष्टक रोज म्हणायचं आहे.
स्वामी अष्टकची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण स्वामी अष्टक अगदी म्हणायचं म्हणजे घरामध्ये उभं राहून, आसनावर उभं राहून तुम्हाला म्हणायचं आहे. स्वामींची घरात पूजा करू. आणि सर्वात प्रभावी उपाय मी आता सांगणार आहे. ज्या लोकांना अडचणीतून मार्ग काढायचा आहे, ज्या लोकांच्या कोर्ट केसेस चालू आहेत, अशा लोकांनी नवनाथांचा 40वा अध्याय 40 दिवस रोज वाचायचा आहे. संध्याकाळचा टाईम असावा. काही पथ्य आहेत, पोथीमध्ये लिहिलेली आहे, ती पथ्य पाळायची आहेत. कुठलीही गोष्ट नियम पाळल्याशिवाय पटकन मिळत नाही. त्यासाठी ज्या पोथीला नियम आहेत ते नियम पाळावेच लागतील. तर त्यामुळे 40 दिवस रोज 40वा अध्याय वाचायचा आहे. आणि मग तुम्हाला मिळणारे अनुभव आणि तुम्हाला मिळालेल्या अडचणींमधून अनेक मार्ग, याची शाश्वती मी तुम्हाला देते. फक्त नियम एकच आहे माझ्याकडनं. पोथीतले वेगळे आहेत. जे कोणी बायका वाचणारे असतील त्यांनी आपले केस सोडून संध्याकाळचा टाईम पकडून 8:30 नंतर ते 12च्या मधला टाईम घ्यावा आणि त्यावेळेस ही पोथी वाचावी. 40वा अध्याय वाचावा. 40वा अध्याय वाचताना आपल्या मनाच्या, आपल्या डोळ्यांच्या समोर सदैव नवनाथांचं चित्र आणावं. आणि 40 दिवस अध्याय वाचून झाल्यानंतर उद्यापन करावं. लहान 9 मुलांना उडदाचे वडे खायला घालावेत. रीतसर जेवण देता आलं तर अतिउत्तम. नाही जमलं तर उडदाचे वडे तर नक्की त्यांना घरी बोलावून खायला घाला. घरी बोलावणं नाही जमलं, कुठे जिथे मुलं दिसतील तिथे जाऊन त्यांना खायला घाला. पण अशा पद्धतीने तुम्ही नवनाथांची सेवा केलीत ना, तर नवनाथ तुम्हाला तिथे तुमच्या कामासाठी त्यांचं अंग अडवून येतील आणि तुमची कामं करून देतील. कारण तुमच्या घरामध्ये नवनाथाचा फेरा हा होणारच होणार. तुम्ही फक्त हा अध्याय करून पहा. काहींच्या जागा विकल्या जात नाहीत, काहींच्या जागा रेंटवर जात नाही आहेत, काहींना मार्ग मिळत नाही आहे, काहींना क्लिअरिटी मिळत नाही आहे, काहींच्या कोर्ट केसेस चालू आहेत, काहींना प्रगती मिळत नाही आहे. अशा अनेक गोष्टींमधनं बरीच लोक जात आहेत आज. आणि त्या लोकांसाठी मी हे खास उपाय घेऊन आलेली आहे. आणि हे जर तुम्ही केलेत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जाणवणारा जो बदल आहे, फरक आहे, जे मिळालेले मार्ग आहेत ना, तुम्ही नक्की स्वतःहून मला कॉमेंटमध्ये सांगाल की ताई तुमच्या या उपायांनी खूप छान पद्धतीने आम्ही सगळ्यांमधून बाहेर पडलो आहोत. प्रत्येक पौर्णिमेला आहे ना छायादान करा. प्रत्येक पौर्णिमेला, आता पौर्णिमा येणार आहे तर प्रत्येक पौर्णिमेला छायादान करा. घरी 100 ग्रॅम म्हणा, 100 लिटर म्हणा, कितीही, जे काही तेलाची छोटी बॉटल जरी तुम्हाला आणता आली राईच्या तेलाची ना, तर ती घेऊन या. एका पातेल्यामध्ये टाका. त्याच्यामध्ये घरातल्या सर्वांनी स्वतःचा चेहरा पहा. चेहरा पाहून झाल्यानंतर ती परत सर्व तेल त्या बॉटलमध्ये भरा आणि कुठल्याही देवळामध्ये जा आणि तिथल्या दिव्यामध्ये ते तेल ओता. आणि जर तुम्हाला देवळात नाही जाता आलं तर दर पौर्णिमेला हा मंडळी, मातीची पंती घ्यायची मोठी, त्याच्यात ते तेल ओतायचं. जितकं त्यामध्ये राहील त्यामध्ये वात लावायची आणि ते पिंपळाच्या झाडाखाली लावून यायचा दिवा. हे झालं तुमचं छायादान. छायादान करण्याचं महत्त्व अतोनात आहे. छायादान केलं तर तुमच्या मागची इडापिडा जे कोण काही करतंय ते त्या तेलाच्या वाटे जळून जातं. त्याने काय होतं, तुमचं माइंड जे जड राहत असेल, डोकं आपलं जड राहतं. खूपदा आपल्या डोळ्यांना एक ड्रायनेस येतो, सुकतात आपले डोळे, अचानक सुकायला लागतात. असं अचानक आपण असं बघायला लागतो. मग त्यामुळे आहे ना, छायादान केलं ना तर अंगाचा जडपणा, डोक्याचा जडपणा हे निघून जातं. बराच फरक येतो या गोष्टींमुळे. नजर लागलेली असते ती उतरून जाते. त्यामुळे छायादान हे करावेच. दर पौर्णिमेला उतारा करावा. बरं, उताराचे अनेक व्हिडिओ माझे आहेत अमावस्या पौर्णिमाचे, ते पाहून घ्यावे. पण मी छायादानाचा आज खास करून सांगितलेलं आहे. ज्यांची कामं ज्यांची अडलेली आहेत ना, त्यांनी पौर्णिमेलाही पित्रांना स्मरावं. पित्रांच्या नावाने पित्रांना अर्घ्य द्यावं. पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अर्घ्य द्यावं. बरोबर 12 वाजता अर्घ्य देऊन पित्रांचे आशीर्वाद मागावेत. पौर्णिमेला करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
आता जी वटपौर्णिमा आलेली आहे त्या पौर्णिमेलाही तुम्ही हे सगळे उपाय करू शकता. वटपौर्णिमेवर मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगू शकते, वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या बायका कुंकू लावतात त्यांनी एका पुडीमध्ये लाल कुंकू बांधायचं आहे आणि ते आपल्या नवऱ्याच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि रोज तेच कुंकू कपाळी लावायचं आहे. एक कुंकू चंद्रप्रकाशात ठेवायचं, एक कुंकूची पुडी करून नवऱ्याच्या उशीच्या खाली ठेवायचं. नंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही कुंकवांना मिक्स करायचं आणि घरामध्ये जर श्रीयंत्र वापरत असाल, श्रीयंत्रावर जर कुंकू मार्जन करत असाल तर ते कुंकूही त्या कुंकुवामध्ये मिक्स करायचं आणि रोज ते कुंकू लावायचं. हे भारलं गेलेलं कुंकू आहे, नवरा सगळं ऐकायला लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यांच्या समोर जाल ती लोक तुमच्यावर खुश राहतील, तुमचं ऐकायला लागतील, तुमच्या प्रत्येक गोष्टीला मान द्यायला लागतील. तर मंडळी, असे हे उपाय काही पौर्णिमेचे, काही अडचणींचे करून पहा आणि अनुभव घ्या. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी तुमचे अगदी धन्यवाद. डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स देईल, त्या नक्की पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचेल. जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे हा व्हिडिओ. बरेच लोकांचे अडचणी आहेत, त्यांच्यापर्यंत हे उपाय पोचले पाहिजेत आणि त्यासाठी तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.